हाय स्टुडंट्स, लेक्चर स्टार्ट करण्याच्या आधी किंवा सिलेबस काय आहे तो स्टार्ट करण्याच्या आधी मी तुम्हाला माझं इंट्रोडक्शन देते. आय एम PG गावडे. ओके. आणि जे तिसरं सेमिस्टर तुमचं झालं त्या तिसऱ्या सेमिस्टरला तुमचा म्हणजे SYBBIचा कोणताही सब्जेक्ट माझ्याकडे नाही होता, पण ह्या सेमिस्टरला तुमचा एक सब्जेक्ट माझ्याकडे आहे, तो म्हणजे बिझनेस इकॉनॉमिक सेकंड. ओके. बिझनेस इकॉनॉमिक फर्स्टचा अभ्यास तुम्ही आधीच्या सेमिस्टरमध्ये केलेला आहे. आता आपल्याला ह्या सेमिस्टरमध्ये बिझनेस इकॉनॉमिक सेकंडचा अभ्यास करायचा आहे. असं म्हणू शकतो आपण की कुठेतरी बऱ्यापैकी ब्रेकनंतर 2 ते 2.5 महिन्याच्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा जे तुमचं डेली शेड्यूल आहे, मग ते लेक्चर्स असो, व्हिडिओज किंवा ऑनलाईन लेक्चर्स, मग ते असाइनमेंट कंप्लीट करणं, ते सबमिट करणं, हे जे काही तुमचं रुटीन होतं त्या रुटीनमध्ये कुठेतरी 2 ते 2.5 महिन्याचा गॅप झाला आहे. आणि आता 2 ते 2.5 महिन्यानंतर पुन्हा एकदा हे सर्व आजपासून सुरू होत आहे. सो घाबरू नका. आजचं फर्स्ट लेक्चर आहे, जास्त प्रेशर नाही मी तुम्हाला देणार. आज फक्त सिलेबस काय आहे तो मी तुम्हाला सांगते आणि 1 ते 2 क्वेश्चन्स आज आपल्याला इथे अभ्यासायचे आहेत. ओके. तेवढंच तुम्ही नोट डाऊन करून घ्या. मग बिझनेस इकॉनॉमिक सेकंडचा सिलेबस काय आहे जो आपल्याला ह्या सेमिस्टरला स्टडी करायचा आहे तो आता आपण बघा. मग त्याचं त्यांनी 4 युनिट्समध्ये डिवायडेशन केलेलं आहे. पहिलं आहे इंट्रोडक्शन टू मॅक्रो इकॉनॉमिक डाटा अँड थिअरी. दुसरं आहे मनी, इन्फ्लेशन अँड मॉनिटरी पॉलिसी. तिसरं आहे कॉन्स्टिट्यूट ऑफ फिस्कल पॉलिसी. आणि चौथा आहे ओपन इकॉनॉमिक थिअरी अँड इश्यू ऑफ इंटरनॅशनल ट्रेड. ओके. मग बघा, पहिलंच युनिट इंट्रोडक्शन टू मॅक्रो इकॉनॉमिक्स डाटा अँड थिअरी. ह्यामध्ये आपल्याला मॅक्रो इकॉनॉमिक्सचं मिनिंग, स्कोप अँड इम्पॉर्टन्स काय आहे त्याचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर सर्क्युलर फ्लो ऑफ ॲग्रिगेट इन्कम अँड एक्सपेंडिचर. मग ह्यामध्ये सर्क्युलर फ्लो ऑफ ॲग्रिगेट इन्कम अँड एक्सपेंडिचरमध्ये काय अभ्यासायचं आहे तर क्लोज अँड ओपन इकॉनॉमी मॉडेल, ज्यामध्ये 1 सेक्टर ओपन इकॉनॉमी किंवा 1 सेक्टर, 2 सेक्टर, 3 सेक्टर, 4 सेक्टर इकॉनॉमिक मॉडेल्स जी आहेत त्याचा आपल्याला अभ्यास ह्यामध्ये करायचा आहे विथ डायग्रॅम्स पण त्यामध्ये त्याने दिलेली असणार. ओके. तसंच द मेजरमेंट ऑफ नॅशनल प्रोडक्ट, मग त्याच्यामध्ये मिनिंग अँड इम्पॉर्टन्स आली. कॉन्व्हेन्शनल अँड ग्रीन GNP NNP कन्सेप्ट्स आल्या. रिलेशनशिप बिटवीन नॅशनल इन्कम अँड इकॉनॉमिक वेलफेअर ह्याचं आलं. नंतर नेक्स्ट आहे शॉर्ट रन इकॉनॉमिक फ्लॅक्च्युएशन्स, त्यामध्ये फीचर्स अँड पेजेस ऑफ ट्रेड सायकल ह्याचाही अभ्यास आहे. नेक्स्ट पॉईंट आहे द केनिशियन प्रिन्सिपल ऑफ इफेक्टिव्ह डिमांड. ह्यामध्ये ॲग्रिगेट डिमांड फॉर ॲग्रिगेट सप्लाय, कन्झम्पशन फंक्शन, इन्व्हेस्टमेंट फंक्शन डॅश इफेक्ट्स ऑफ इन्व्हेस्टमेंट मल्टिप्लायर ऑन चेंजेस इन इन्कम अँड आउटपुट ह्याचा अभ्यास करायचा आहे. याचं सेकंड युनिट बघा, मनी, इन्फ्लेशन अँड मॉनिटरी पॉलिसी. ह्यामध्ये मनी सप्लाय, त्यानंतर डिमांड्स फॉर मनी फॉर प्राइजेस, इन्फ्लेशन, मॉनिटरी पॉलिसी ह्याचा अभ्यास आपल्याला ह्यामध्ये करायचा आहे. ज्यामध्ये डिटर्मिनन्स ऑफ मनी सप्लाय आलं, त्याचे फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग इन सर्क्युलेशन ऑफ मनी म्हणजे काय ते झालं. परत क्लासिकल अँड केनिशियन अप्रोच अँड केनिशियन लिक्विडिटी प्रिफरन्सेस थेअरी ऑफ इंटरेस्ट म्हणजे काय किंवा त्यामध्ये काय काय असतं ह्याचाही अभ्यास आपल्याला डिमांड फॉर मनी ह्या पार्टमध्ये करायचा आहे. इन्फ्लेशनमध्ये पण डिमांड पुल इन्फ्लेशन अँड कॉस्ट पुश इन्फ्लेशन, इफेक्ट्स ऑफ इन्फ्लेशन, नेचर ऑफ इन्फ्लेशन, डेव्हलपिंग इकॉनॉमी. हा जो सर्व अभ्यास आहे किंवा हे जे सर्व पॉईंट आहेत 1, 2, 3, 4 आणि 5 ह्या 5 पॉईंटचा अभ्यास आपल्याला ह्यामध्ये करायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट 3 बघा, कॉन्स्टिट्यूट ऑफ फिस्कल पॉलिसी. ह्यामध्ये सुद्धा त्यांनी 1, 2, 3 आणि 4 पॉईंट्स दिलेले आहेत बघा. रोल ऑफ गव्हर्नमेंट, फिस्कल पॉलिसी, इन्स्ट्रुमेंट्स ऑफ फिस्कल पॉलिसी अँड युनियन बजेट. ओके. त्याच्यामध्ये मग जे काही सब पॉईंट्स त्यांनी दिले आहेत, टू प्रोव्हाइड पब्लिक गुड्स, प्रिन्सिपल ऑफ साऊंड्स अँड फ्लॅक्च्युएशन, फंक्शनल फायनान्स, देन मिनिंग, ऑब्जेक्टिव्ह, कॉन्ट्रा क्रिटिकल फिस्कल पॉलिसी. हे जे सर्व पॉलिसीज आहेत ह्याचा अभ्यास आपल्याला फिस्कल पॉलिसीमध्ये करायचा आहे. तसंच इन्स्ट्रुमेंट ऑफ फिस्कल पॉलिसी ह्यामध्ये
canons of taxation, factors influencing incidence of taxation, effects काय आहेत, significance of public expenditure, then society security contributions, law of income support and social insurance programs, public debt, टाइप्स पब्लिक डेप्ट अँड फिजिकल सॉल्वन्सी, ह्या सगळे गोष्टी आहेत किंवा हे जे सगळे सब पॉईंट्स त्यांनी दिले आहेत ह्यामध्ये, ह्याचा अभ्यास आपल्याला ह्यामध्ये करायचा आहे. आणि त्यांनी लास्ट म्हटलं आहे युनियन बजेट, त्यामध्ये स्ट्रक्चर आलं, डेफिशिट कन्सेप्ट्स आल्या, फिजिकल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ॲक्ट म्हणजे काय हे बघा, हे जरा इम्पॉर्टंट आहे. त्यामध्ये त्यांनी मेन्शन केले की फिजिकल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ॲक्ट्स जे आहेत ते आपल्याला ह्या युनियन बजेट ह्या पॉईंटमध्ये अभ्यासायचे आहेत. आणि लास्ट 4th नंबरचं युनिट आहे ते म्हणजे ओपन इकॉनॉमी थिअरी अँड इश्यू ऑफ इंटरनॅशनल ट्रेड. ह्यामध्ये द बेसिस ऑफ इंटरनॅशनल ट्रेड, तसंच फॉरेन इन्व्हेस्टमेंट, बॅलन्स ऑफ पेमेंट्स, फॉरेन एक्सचेंज अँड फॉरेन एक्सचेंज मार्केट जे काही आहे ह्याचा अभ्यास आपल्याला ह्यामध्ये करायचा आहे. मग ते स्ट्रक्चर असेल, टाईप्स असतील, इम्पॉर्टन्स असतील, जे काही आहे ते सगळं आपल्याला ह्यामध्ये फॅक्टर्स ऑफ डिटर्मिनेशन, टर्म्स ऑफ ट्रेड, ह्या सर्वाचा अभ्यास हा आपल्याला ह्यामध्ये करायचा आहे. इन शॉर्ट, आधीच्या सेमिस्टरमध्ये तुम्ही पार्ट फर्स्टचा अभ्यास केला होता बिझनेस इकॉनॉमिक्सच्या, आणि आताच्या सेमिस्टरमध्ये तुम्हाला जो नेक्स्ट पार्ट आहे बिझनेस इकॉनॉमिक्सचा, नेक्स्ट जे काही युनिट्स किंवा जे काही नेक्स्ट आपण त्याला सिलेबस म्हणू शकतो, जो काही आहे फर्स्टमध्ये जो तुम्ही अभ्यासला त्याच्या पुढील ते आपल्याला सेकंडमध्ये अभ्यासायचं आहे. म्हणूनच सब्जेक्टचं नाव आहे बिझनेस इकॉनॉमिक्स सेकंड. म्हणजे जे तुम्ही फर्स्टमध्ये अभ्यास केला त्याच्याशीच रिलेटेड हे आहे, काही डिफरंट असं नसणार आहे, थोडेफार चेंजेस असणार आहेत. ओके, मग हा तुमचा सिलेबस आहे जो आपल्याला ह्या सेमिस्टरला स्टडी करायचा आहे. एक काम करा, सर्वांनी बिझनेस इकॉनॉमिक्स सेकंडसाठी 200 पेजेस A4 साईज नोटबुक घाला आणि त्या नोटबुकच्या फ्रंट पेजवर हा सिलेबस जो आहे हा राईट डाऊन करून घ्या. आणि नेक्स्ट पेजपासून जे नोट्स तुम्हाला सेंड केले जातील ग्रुपला ते नोट डाऊन करून घ्या. ओके, थँक्यू.